आज आपण प्रवास करणार आहोत रोरोने म्हणजेच M2M फेरी। M2M फेरीवर मी बराचदा प्रवास केलेला आहे, पण यावेळेस माझ्या पूर्ण फॅमिली सोबत मी प्रवास करत आहे आणि त्याचं स्पेशल कारण आहे आई। आईला हा एक्सपिरियन्स मला द्यायचा होता, त्यामुळे आम्ही हा प्लॅन केला होता। अलिबागला जाण्याचं विशेष कारण असं की आम्ही चाललोय आमच्या मामाच्या मुलीच्या लग्नाला, म्हणजेच आमच्या मामाच्या गावाला। मामाचं गाव बोललं तर खूप साऱ्या आठवणी असतात। आजी असते, आजोबा असतात, पण दुर्दैवाने ते आमच्या सोबत नाही आहेत, पण त्यांच्या खूप साऱ्या आठवणी आम्ही घेऊन चाललोय। मी माझी लास्ट व्हिडिओ M2M फेरीवर बनवली आहे, त्यावर M2M फेरीचा तिकीट भाडे, लागणारा खर्च हे सगळं सांगितले आहे। आम्ही सकाळी 7:05ची फेरी पकडली होती, तर आम्ही आता निघालो आहे टुवर्ड्स मांडवा। उन्हाळ्यामध्ये मी प्रिफेर करेन तुम्ही सकाळचीच फेरी पकडा। सकाळी तुम्हाला ब्युटिफुल सन, चांगले व्ह्यू आणि बर्ड्स सुद्धा बघायला मिळतील। जर तुम्ही रोरोने प्रवास करत असाल तर इकडची फिल्टर कॉफी नक्कीच ट्राय करा। आम्ही टी, कॉफी आणि एक बन मस्का घेतला होता। बाहेरपेक्षा इकडची कॉस्ट थोडी जास्तच आहे, पण फिल्टर कॉफीचा टेस्ट खूप प्रतिम आहे। समोरचा सुंदर व्ह्यू आणि हातात हॉट कॉफी, दिवसाची सुरुवात अप्रतिम झाली। हे जे तुम्हाला समोर दिसत आहे हे मांडवा आहे। तासाभरात आम्ही मांडवाला सुद्धा पोहोचलो। आमचा रोरोचा प्रवास खूप सुंदर झाला। आता आम्ही निघालो आमच्या गावाकडे। मांडव्यापासून ते आमच्या गावापर्यंत आम्ही हा प्रवास ऑटोने केला। गावाकडे त्याला सितारा किंवा टमटम असे म्हटले जाते। सिताराने प्रवास केल्यानंतर आमच्या जुन्या आठवणी पुन्हा फ्रेश झाल्या। गावाकडे दिसणारा व्ह्यू, कौलारू घरं, प्राणी, पक्षी आणि शांतमय वातावरण आणि आमच्या लहानपणीच्या जुन्या आठवणी। सगळ्यात आकर्षक गोष्ट म्हणजे आमच्या घरासमोर असलेला तळा। इथे आम्ही सगळी भावंड पोहायला यायचो। उन्हाळ्याच्या सुट्टीतली ती मजा आम्ही खूप एन्जॉय केली आणि या वर्षी सुद्धा त्याच उत्साहाने पुन्हा आलो आहे, तब्बल 2 वर्षांनी। तर तुम्हाला कसा वाटला हा आमचा गाव आणि हा आजचा प्रवास आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। पुढील व्हिडिओ लवकरच तुमच्या भेटीला येईल। धन्यवाद।